तीन संख्यांची बेरीज 264 आहे. जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट असेल तर दुसरी संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न जर आपण गुणोत्तराचा वापर करून सोडवला तर आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये अचूक उत्तर मिळून जातं विद्यार्थी मित्रांनो. आता गुणोत्तराचा वापर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये जी संख्या कॉमन आली असेल, ज्याची तुलना डबल झाली असेल, तिला मात्र आपल्याला मध्ये घ्यायचंय. बघा इथे काय पहिली संख्या व दुसऱ्या संख्येच्या, म्हणजे इथे पहिली आली, तिसरी संख्या व पहिल्या संख्येच्या 1/3, म्हणजे इथे पण पहिली आली, दुसरी सोबत पहिली आहे, तिसरी सोबत पण पहिली आहे. मग कॉमन संख्या कोणती असणार आहे तर पहिली. मग इथे आपल्याला संख्या घेताना पहिली संख्या ही मध्ये घ्यायची जेणेकरून आपल्याला सोडवण्याला सोपं जाईल. मग ही दुसरी संख्या, पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या. सांगितलंय काय, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल तर. आता गुणोत्तरानुसार जर गेलो, दुसऱ्या संख्येच्या दुप्पट पहिली संख्या, मग दुसरी संख्या याचं गुणोत्तर जर 1 असेल तर पहिल्या संख्येचं दुप्पट म्हणजे गुणोत्तर किती मिळेल आपल्याला, 2 एवढं गुणोत्तर मिळेल पहिल्या संख्येचं. ओके, दुसऱ्या विधानात काय दिलं, तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट आहे. कुणाच्या, पहिल्या संख्येच्या. मग पहिल्या संख्येचं गुणोत्तर जर 3 असेल तर तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर किती असणार आहे, 1 असेल. मग जेव्हा पहिल्या संख्येचं गुणोत्तर 3 तेव्हा तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 1 असणार आहे. मग तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर तिसऱ्या संख्येच्या खाली लिहिलं. आता इथली एक जागा रिकामी आहे, या संख्येसमोरची जागा रिकामी म्हणून ती संख्या आपल्याला ऍज इट इज तिथे लिहायची असते आणि हिच्या अगोदरची जागा रिकामी आहे म्हणून हीच संख्या इथे आपल्याला लिहायची असते. आता या दुसरी, पहिली आणि तिसरी यांचं गुणोत्तर आपल्याला काय मिळणार आहे लक्षात घ्या. गुणोत्तर यांचा गुणाकार केल्यावर 2 गुणिले 1 बरोबर 2. ओके, 2 गुणिले 3 बरोबर किती, तर 6 आणि 3 गुणिले 1 बरोबर 3 1 3. मग गुणोत्तर काय मिळालं, दुसऱ्या संख्येचं 3, पहिल्या संख्येचं 6 आणि तिसऱ्या संख्येचं 2. विचारलंय काय आपल्याला, तर दुसरी संख्या कोणती. आता ही दुसरी संख्या काढताना आपल्याला गुणोत्तराची किंमत काढावी लागणार आहे अगोदर, एका गुणोत्तराची. मग तिथं आपल्याला प्रश्नामध्ये तिन्ही संख्यांची बेरीज दिलेली बघा 264. तिन्ही संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 264 एवढी बेरीज दिलेली. मग जर आपल्याला इथं संख्यांची बेरीज दिलेली असेल तर आपल्याला संख्यांच्या गुणोत्तराची सुद्धा बेरीजच करावी लागते. मग या गुणोत्तराची बेरीज किती होईल एकूण, 3 + 6 9 + 2 11. मग 11 गुणोत्तराची बेरीज 11 आली, याचा अर्थ काय, तर 11 गुणोत्तराची किंमत आहे 264. मग एका गुणोत्तराची किंमत काढायची, तुम्हाला व्हॅल्यू काढायची, तर काय करा, 264 ला 11 ने भाग दिला तर आपल्याला एका गुणोत्तराची किंमत मिळेल. मग 11 1 11, 11 दुने किती होईल तर 22. 26 मधनं 22 गेले, खाली राहतील 4, 44 बनले, 11 चौक 44. म्हणजे एका गुणोत्तराची व्हॅल्यू आता आपल्याला किती मिळते, तर एका गुणोत्तराची व्हॅल्यू मिळते आपल्याला 24. आपल्याला काढायची दुसरी संख्या, दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर आपल्याकडे आहे 3. मग जर एका गुणोत्तराची किंमत जर 24 असेल तर दुसरी संख्या बरोबर काय होईल, आपली दुसरी संख्या तिचं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. मग 3 गुणिले एका गुणोत्तराची किंमत लिहिली आहे आपण 24. मग बरोबर उत्तर किती मिळणार, 3 गुणिले 24 बरोबर 72. ही काय मिळणार आपल्याला, दुसरी संख्या. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने गुणोत्तराचा वापर करून हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी थोड्याशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे.